थर्मोडायनामिक्सचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स परीक्षेला जाताना कमीत कमी इतके तरी करायचे आहेत. चॅप्टर खूप मोठा वाटतो आणि मला 7च मार्कांना 7 मार्क्सला. कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस बघ बाबा म्हणणार छोटासा चॅप्टर आणि सेम वेटेज आहे 7 मार्क्स. पण बाळून चॅप्टर जरी मोठा वाटत असला ना, सगळे क्वेश्चन्स लागणार कुठे आहेत आपल्याला, नेमकं करायचं काय इथं बघूया आपण. इम्पॉर्टन्स मध्ये डेफिनेशन्स खूप प्रेम आहे, ढीगभर डेफिनेशन्स आहेत, सिस्टीम सराउंडिंग वगैरे सगळं येणार आहे. त्यामुळं क्लिअर सांगतो की डेफिनेशन 1 मार्कांचा क्वेश्चन इथे येतो. त्यामुळे ह्या सगळ्या डेफिनेशन थोड्याशा बघून घ्या, सोप्या आहेत, एकामेकाच्या रिलेशन मध्येच येत आहेत. देन एक्सप्लेन चारही प्रोसेस, आयसोबोरिक, आयसोकोरिक, आयसोथर्मल आणि ॲडियाबॅटिक. पण सगळ्यात महत्वाचं काय आहे, वर्क डन कुणावर काढायचं आहे, आयसोथर्मल आणि ॲडियाबॅटिक वरती. कारण ह्या 2 मेन गोष्टी आहेत तिथं. कारण ह्या दोन्हींवरती सहसा पडणार नाही, न्यूमरिकल किंवा पीव्ही डायग्रामच्या रिलेटेड काहीतरी क्वेश्चन येणार आहे, पण फिक्स क्वेश्चन इथं असतो. कारण ह्याच मेन हार्ट असल्यासारख्या चॅप्टरच्या ॲडियाबॅटिक आणि आयसोथर्मलचं रिलेशन. चेंज इन इंटरनल एनर्जीच्या प्रोसेसेस आहेत, हिटिंगच्या वगैरे. काही वेळा ना कॉम्प्रेशन आणि एक्सपान्शन मध्ये पण इंटरनल एनर्जीच्या गोष्टी बोलतात, कारण तिथं विद्यार्थ्यांना कन्फ्युजन होतं. म्हणून इंटरनल एनर्जीचा न्यूमरिकल बद्दल पण करा, थेरी गोष्ट आहेत. न्यूमरिकल कुठले इम्पॉर्टंट आहेत मी देतोय तुम्हाला. थर्मल इक्विलिब्रियम आणि मेकॅनिकल इक्विलिब्रियम डिफरन्स डेफिनेशन फिक्स असतं. सहसा फोकस कुठं करा, थर्मल इक्विलिब्रियम मध्ये. स्क्रीनशॉट काढून घ्या. क्लिअर. एक्सप्लेन फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. थर्मोडायनामिक्स सिलेबस मध्ये आहे चॅप्टर आणि फर्स्ट लॉवर क्वेश्चन नाही असं कधीच होऊ शकत नाही. थेरॉटिकल सहसा येण्यापेक्षा न्यूमरिकल वरती प्रेम आहे तुमचं. बाबा हीट किती दिली, वर्क किती झालं याच्या रिलेटेड. पण लॉ करा, सिंपल आहे. त्याचं इक्वेशन पुस्तकांमध्ये बऱ्याच चुकीच्या दिले, पण तसं इक्वेशन नाही आहे, मी करेक्ट इक्वेशन नोट्स मध्ये दिलेले आहेत बघा. पुढे सायक्लिक प्रोसेस आणि फ्री एक्सपान्शन. सहसा विद्यार्थ्यांना फ्री एक्सपान्शन बद्दल थोडंसं कन्फ्युजन असतं, ते कन्फ्युजन दूर करा. सायक्लिक प्रोसेस महत्वाचा आहे. पीव्ही डायग्राम पिक्चरचा हिरो असल्यासारखा आहे. पीव्ही डायग्राम तुम्हाला पीव्ही डायग्राम काढायला लावतील, त्याच्यावरून वर्क डन काढायला लावणार किंवा स्लोप बद्दल येतील. आयसोथर्मल ॲडियाबॅटिकची पीव्ही डायग्राम त्यांचं स्लोपचं काहीतरी द्या. ठीक आहे. हीट इंजिन न्यूमरिकल येणारच येणार. थेरॉटिकल क्वेश्चन सहसा येत नाहीये हीट इंजिन बद्दल. आणि देन हीट पंप आणि रेफ्रिजरेटर हे दोन्ही एकमेकांच्या अपोजिट आहेत. रेफ्रिजरेटर आणि हीट पंप उलटे काम करतात, इंजिन रेग्युलर काम करतो. इथं सीओपी येतोय, इथं इफिशियन्सी येणार आहे. पण तुम्ही म्हणा कार्नोट सायकल, स्टर्लिंग सायकल सहसा कधी येत नाहीत, फक्त कार्नोटचा इफिशियन्सीचा फॉर्म्युला जो ऑलरेडी तुम्ही इथं करणार आहे. थर्मोडायनामिक चॅप्टर मोठा वाटतोय, सोपे क्वेश्चन्स आहेत. जे क्वेश्चन्स दिलेत ऍटलीस्ट इतकं तरी करायचंय. सगळे क्वेश्चन्स मी टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनल वर देतोय तुम्हाला नेहमीप्रमाणे, आणि PYQ वगैरे तुमचे मोबाईल ऍप्लिकेशन मध्ये आहेतच.